रेणु रना रना। गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस. सकाळी 6:30 वाजलेत. सागर झोपलाय अजूनही. थंडी आहे थोडी, तर मी खाली जाऊन जरा आग पेटवतो. सागर उठेल. आणि आज बघू, नवीन काहीतरी करणार आहे. तर पहिला आधी फ्रेश होतो आम्ही, चहा वगैरे पिऊन नाश्ता थोडा करून मग नदीच्या थोडासा दुसरी बाजू आहे त्या साईडला जाणार आहे आम्ही. नवीन काहीतरी बघायला भेटेल. आम्ही जे लाकडं घालतो त्याला बांधायला त्या अशा वेली तुम्हाला भरपूर भेटेल. पण योग्य वेल निवडणं हे म्हणजे मी लहानपणीच शिकलो, कारण माझं लहानपण कोकणात गेलं आहे. जंगलातली सुकी लाकडं कलेक्ट करणार आजीसोबत, कधी आईसोबत. त्यामुळे बऱ्यापैकी मला वेलींचं चांगलं नॉलेज आहे की कुठली वेल चिवट आहे, कुठली वेल तुटू शकते. तर ही बऱ्यापैकी चिवट वेल आहे. अजून अशा 2-3 मी काढेन. आम्ही जी लाकडं जमवलेत ती आम्हाला जरा बांधायला. वेल चांगली भेटली मला. वेल पण चांगली निवडता आली पाहिजे. आता ही बघा, ही एक आहे, ही काटेरी, ही गोटवेलची वेल आहे. आणि ही साधी नॉर्मल वेल आहे, पण ही खूप चांगली पण वेल आहे. बघू शकता, खूप मजबूत पण आहे. खूप झाली. हे बघा, इथे बघा डुकराने ही गेलं. आमचे कंदमुळं वगैरे खातात ते. हे नवीनच आहे आता. सकाळी उठलोय तसंच आम्ही डायरेक्ट जंगलात गेलो. सकाळ सकाळ जरा एनर्जी होती. थोडीशी सुकी लाकडं जमवली. पूर्ण सकाळ सकाळ जी एनर्जी सोबत जे आम्ही काम करू ते उलट चांगलं असतं. त्यामुळे ही थोडी लाकडं जमवले. आणि हे तुम्ही टाळे बघू शकता मी ज्याच्यावर बसलोय. हे शेरणी बोलतात त्याला. नदीत एक खास प्रकारचं झुडूप असतं आणि त्याचे टाळे आम्ही आणलेत, कारण टेंटवरती जे ऑलरेडी टाकलेले टाळे होते ते आता नरम झालेत आणि ते खुपायला लागलेत झोपताना. सो अजून एक नाईट आपल्याला त्याच्यामध्ये थांबायचं आहे, तर त्याची थोडी डागडुजी करणं गरजेचं आहे. म्हणून हे तुम्ही खाली बघू शकता, हे शेरणीचे टाळे. हे आपल्या कोकणात मुख्यतः वापरतात खळं वगैरे सारवण्यासाठी. शेणामध्ये बुडून असं एक ब्रश टाईप त्याचा वापर केला जातो. योगेश अजून तोडतोय तिकडं. समोरूनच आणलेत आम्ही सुकी लाकडं, सगळी जमिनीवर पडलेली. काय असं वेगळं स्पेशली तोडलं नाही. बघू आता हे सगळं आम्ही जमवल्यानंतर, चहा नाश्ता अजून झाला नाही, तर ह्याच्यानंतर आम्ही चहा बनवू, नाश्ता करू. जवळजवळ 8-8:15 झालेत. ऊन अजून तसं फारसं पडलं नाही, कोवळं ऊन, म्हणजे सूर्य मळब आहे थोडंसं, त्यामुळं सूर्य अजून स्पष्ट वरती आला नाही, दिसत नाही. तर बघू, सगळं आधी जमू, मग चहा नाश्ता करू. लाकडं वगैरे सगळे झालेत आणून. थोडासा मी दाखवलं मग तुम्हाला पाला वगैरे, जो आम्हाला थोडं झुडपं शेरणीची थोडा पाला आणून ठेवला. आता थोडंसं फ्रेश वगैरे झालं आम्ही. मग थोडा आता चहा बनवतो. कपडे पण धुवून झाले, तिकडे सुकत टाकलेत. आणि थोडासा चहा घेऊन फ्रेश होऊन थोडा नाश्ता पण बनवू. आणि काय मग हे सगळं आमचं नाश्ता चहा वगैरे झाल्यानंतर थोडंसं जंगलातलं आम्ही ट्रेल करणार आहे, कारण नदीतून फिरून झालं आहे. थोडंसं जंगलामध्ये जाऊन आतमध्ये
थोडंसं जाऊ आणि फक्त बस एक अनुभव म्हणून जंगलामध्ये आज जाऊन कुठेतरी शांत बसून थोडंसं निसर्गाचे आवाज, साऊंड, पक्ष्यांचे आवाज, काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते फक्त अनुभवायचा एक आमचा प्रयत्न असेल. बाकी डे 3 आज आमची ही मॉर्निंग आहे आणि आज रात्री आमची एक शेवटची नाईट असेल. मग नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही काटेन खातोय. एक 4 चम्मच आम्ही विसरलो घरीच, एक योग्याकडे आहे, एक विसरलो. हा काठीचा असा एक सुक्या काठीचा, कुठल्या पण झाडाचा ना, जे झाड माहिती आहे विषय नाही अशा काठीचं. आता मॅगी खाऊन माहीत पडलं, उद्या सकाळी मेलो. गरम आहे. हा नॅचरल फोर्क. त्याच्या पुढं पण जर आम्ही काय विसरलो तर काय टेन्शन नाही. जंगलामध्ये भरपूर असे शेप्समध्ये लाकडं भेटतात, त्याच्यामध्ये आपण बनवू शकतो काय पाहिजे ते. 12-12:30 झालेत. थोडंसं जंगलात चाललो आहे आम्ही. जरा फिरून येतो, आजूबाजूचा परिसर जरासं बघून येतो. नदीपासून थोडंसं आतमध्ये चाललो आहे. आपण जंगलात चालतो. चालत असताना जंगल सुद्धा आपल्यासोबत चालत असते. आपण थांबलो की जंगल पण थांबतं. आणि या गोष्टी अनुभवानेच तुम्हाला आम्हाला आत्मसात करता येतात. आजचा हा शेवटचा दिवस आहे, म्हणून जाण्याआधी आपण राहिलेल्या जागेचा, जंगलाचा निरोप घ्यावा. जंगलात जावं आणि तिथल्या पायवाटा आपल्याशा कराव्याच. नाहीतर जंगलात जाण्याला, राहण्याला काही अर्थ राहत नाही. क्वचित असं कोणी तुम्हाला भेटेल ज्याला जंगल आवडत नसेल. जंगलाविषयी भीती सोडली तर प्रत्येकाला मोहात टाकणारं हे सौंदर्य जंगलाशिवाय कोठेच सापडणार नाही. जंगलात जी शांतता आहे तिचा अनुभव घेणं, एके ठिकाणी तासनतास बसून राहणं, यासारखं दुसरं सुख नाही. अजून 1-2 दिवस राहावंसं वाटतं, पण नाईलाज आहे. रेणू रना रना अजून एक आपली रात्र बाकी आहे. कम्फर्टेबल झोपायला हवं म्हणून जराशी मेहनत करतोय. योगेश मस्त रात्रीच्या जेवणाच्या तयारीत मग्न आहे. इकडेही समोर पाणी आहे, कपडे सुकत घातलेत.
कारण आजचा आमचा शेवटचा दिवस आहे इथे. आणि मग आम्ही इथून उद्या सकाळी जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकर निघू. आणि मग सकाळचं काय घेता आले तर जातानाचे मी क्लिप थोडेफार घेईन. समोर तुम्ही बघू शकता हे पाणी आहे आणि वरून मी घेतो हे पूर्ण झाड असं आहे. चांगली सावली आहे झाडाची. आतापर्यंत तुम्ही बाहेरूनच टेंट बघितलाय. मी तुम्हाला एक आता आतमधून त्याची हे दाखवतो. आतमध्ये जाऊन वरती आतमध्ये कसं आहे, कारण खालून सेटअप तुम्ही बघितला असेल लांबून दिसतो आणि वरून कसा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो. तर वरती चढलोय मी आता. तर बघा हे झाड आहे आणि ह्या झाडावरती हा असा आतमध्ये इथे हे आम्हीच बांधले. म्हणजे ही लाकूड आणि आतमध्ये हे असं आहे पूर्ण. वरून आता योगेश खाली जेवण बनवतोय दिसत असेल. म्हणजे हा एवढ्या हाईटला आहे, एकदम सेफ. चारी बाजूला तुम्ही बघू शकता. हे बॅक साईड आहे टेंटची. या साईडला बॅक साईडला म्हणजे जंगल स्टार्टच आहे पूर्ण. दाखवायचा प्रयत्न करतो व्ह्यू तुम्हाला. हे असं या साईडून असं पूर्ण जंगल आहे या साईडला. असंच झाडावरती टेंट बांधून जर तुम्ही कॅम्पेन करत असाल तर मी सजेस्ट करेन की तुमचा टेंट झाडावरती किंवा जमिनीपासून 10 फुटांवरती असलाच पाहिजे. कारण तुम्ही इथं बघू शकता की वरती असल्यामुळं माझ्याकडे एक ऑप्शन असतं की एखादा प्राणी जर आला तरी माझ्याकडं वेळ एवढा असतो की मी ह्या बाजूच्या झाडांवरती चढेन किंवा बॅक साईडनी चढून दुसऱ्या झाडांवरती जाऊ शकतो. असं ऑप्शन आपल्याकडे असतं. त्यामुळं कोणी सोलो कॅम्पेन किंवा सोलो तर करूच नका मी सांगेन. तर डीप कुठे तुम्ही जंगलात करत असाल तर 2 माणसं किमान कमीत कमी 2 जण असलेच पाहिजेत. मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली होती की आम्ही आता जंगलात आलो तर पाणी खूप महत्त्वाचं आहे. तर पाणी आम्ही आता 3 दिवस राहिलो होतो इथे. तर 3 दिवसासाठी पाणी तेवढं आम्ही काही कॅरी नाही करू शकत सोबत. आम्ही इथं जंगलामध्येच पाणी म्हणजे जमा केलं होतं. तसं आहे जंगलामध्ये पाणी भरपूर, पण जे नदीचं पाणी आहे ते सगळंच आपण यूज नाही करू शकत. का तर ते पण कारण सांगतो तुम्हाला. कारण हे बघा
कारण यामध्ये शेवाळ वगैरे जास्त असते आणि जंगलामध्ये जे प्राणी वगैरे असतात त्यांचं मलमूत्र वगैरे सगळं शेण वगैरे किंवा मेलेला प्राणी वगैरे ते पण असू शकतं आणि त्याच्यामुळे आपण ते पाणी नाही डायरेक्ट पिऊ शकत. आणि दाखवतो तुम्हाला की हा इथून आता नदीतलं एक छोटंसं पात्र या साईडला आलं आहे, तर इथून एक पाणी चालू आहे ही बाजू, ते तिथपर्यंत जाते पुढे. आता ते पाणी कुठपर्यंत जातं दाखवतो तुम्हाला, म्हणजे तिथपर्यंत जाऊन पाणीच बंद होतं, म्हणजे ते डायरेक्ट जमिनीखाली जातं आणि तिथून ते पाणी बाहेर पडतं कुठे एक दाखवतो तुम्हाला. हे पाणी आता इथं बंद झालं आहे आणि ते पाणी पुढे जाणार, हे इथपर्यंत पूर्ण संपलं आहे पाणी, हे जमिनीच्या खालून जाते आणि ते खूप पुढे जाते. तर आम्ही पाणी तिथूनच घेतो, का ते पण सांगतो तुम्हाला. आमच्या टेंटच्या बाजूनेच जाते खाली. आमचं इथं टेंट आहे. हे जवळपास जिथं पाणी संपलं तिथून इथपर्यंत जवळपास एक 50 मीटरपर्यंत तरी असेल, म्हणजे हे खालून ग्राउंडने पाणी जाते. हे इथे स्टार्ट होते थोडं अजून पुढे, हे इथून परत पाणी चालू झालं आहे पुढे यायला, त्यामुळे पाणी इथलंच आम्ही फक्त घेतोय, म्हणजे नाही वाहतं पाणी हे वालं, हे पाणी पुढे जाते. आता याच्या मागचं कारण असं आहे की हे पाणी खालून येतं, हे मग आपल्यासाठी सेफ आहे, कारण हे खालून फिल्टर होऊनच येते जास्त करून. कारण वरच्या साईडला मी पाणी जर घेत असेल तर तिथं कसं प्राण्यांचे जास्त म्हणजे मेलेले प्राणी वगैरे असतात, शेवाळ आहे पाण्यामध्ये, ती वाहून येत असते, मग ते मध्ये कसं बॅक्टेरिया वगैरे जास्त होऊ शकतो, पोट वगैरे खराब होऊ शकतं जंगलामध्ये. त्यामुळे ती सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं. पाणी कुठलं पिलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. तर आम्ही मोस्टली तर इथलंच पाणी घेतोय, कारण इतर पाणी आहे नदीमध्ये भरपूर ठिकाणी, ते पाणी आम्ही यूज नाही करू शकत किंवा पिऊ नाही शकत, किंवा उकळून सुद्धा पिता येईल आपल्याला, असं काही नाही. पण हे पाणी खूप सेफ आहे, कारण हे खूप लांबून येते, खालून येते, त्यामुळे ते एक ऑटोमॅटिकली फिल्टर होऊनच येते, त्यामुळे काही टेन्शन नाही. पाणी इथलं आम्ही 3 दिवस इथलंच पाणी पितोय. तर हा एक सोर्स चांगला होता आणि हे तुमच्यासाठी पण चांगलं आहे की जंगलात आल्यानंतर पाणी कुठून निवडायचं आणि कसं निवडायचं, कुठलं पाणी आपल्यासाठी चांगलं आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर 6 वाजलेत. रात्रीचं आम्ही लवकरच जेवतोय, कारण आम्हाला सामान वगैरे पॅकअप करायचं आहे. उद्या सकाळी आम्ही निघणार आहे लवकर, त्यामुळे लवकर जेवून सगळं सामान पॅकअप करून उद्या सकाळी थोडंफार जे लागेल ते एका साईडला काढणार आहे, बाकी सगळ्या बॅगा भरून आम्ही सकाळी लवकर निघू. तर 6:45 वाजलेत बघा, एवढा अंधार पडला आहे. आमची मोठी शेकोटी इथे आहे आणि हा टेंट आहे, तिला बघू शकता अंधार आहे फुल, आणि टेंट खाली आमची शेकोटी. आणि थोडं एक्स्ट्रा जेवण बनवलं, कारण लवकर जेवलं तर परत भूक लागली तर मग गडबड नको व्हायला, म्हणून थोडं बनवून ठेवलं आहे. ह्या साईडला ही खालची बाजू नदीची, 7लाच पूर्ण अंधार झाला आहे. तर बघू, आजची आमची शेवटची रात्र आहे. एकंदरीत खूप चांगला एक्सपिरियन्स होता 2 दिवसाचा. आता हा 3री नाईट आमचं चालू आहे. तर बऱ्यापैकी जंगलात येऊन राहण्याचं म्हणजे जे सुरुवातीला मी बोललो की प्रत्येकाचं स्वप्न आहे की जंगलात येऊन राहणं, जंगल एक्सप्लोअर करणं, एक दिवस येऊन ट्रेक करून जाणं हा वेगळा भाग आहे. योगेश, काय सांगशील, कसं वाटतंय? चांगलं वाटलं होतं, वेगळाच अनुभव होता, म्हणजे एक नंबर. आणि स्पॉट खूप चांगला होता, पाणी पण होतं समोर, लाकडं वगैरे आम्हाला इथंच भेटली. तेच, आम्हाला जागा चांगली मिळाली, प्लस लाकडं बघा आसपास चांगली सुकी लाकडं मिळाली, जेणेकरून रात्रभर आमची शेकोटी पेटत राहील. प्लस टेंट करायला पण एकदम व्यवस्थित जागा भेटली, तुम्ही बघू शकता. आता हे आगी म्हणलं तुम्हाला पूर्ण स्पष्ट दिसत असेल. आणि आजूबाजूचा एकंदरीत परिसर चांगला मोकळा होता, जेणेकरून आम्ही एक साईडून तिन्ही बाजूला पूर्ण म्हणजे 360 व्ह्यू आम्हाला चांगला मिळत होता, की मागून
पुढून स्टार्ट म्हणजे समोरून काय येत आहे काय नाही येत आहे. काल रात्री 9:30-10च्या आसपास जंगलातून खटाटा, ग्रामीण भाषेत त्याला खटाटा बोलतात, म्हणजे एक हरणाचाच प्रकार आहे. तर अंदाजे त्याच्याच ओरडण्याचा आवाज येत होता 9:30-10च्या आसपास. ती थोडीशी व्हॉइस क्लिप आम्ही घेतली आहे, तर ती टाकूच आम्ही व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी संध्याकाळच्या 4-4:30च्या आसपास, जेव्हा म्हणजे थोडं जेवण बनवायच्या अगोदर, स्वर्गीय नर्तक तर इथं आमच्या बाजूला सायटिंग झालं. बरोबर कॅम्पच्या, म्हणजे जसं कॅम्पकडे आता हा कॅम्प आहे, कॅम्पच्या म्हणजे टेंटच्या बरोबर ह्या साईडला बाजूलाच व्हॅली आहे, तिथं पाणी आहे. तिथे स्वर्गीय नर्तक आम्हाला दिसला. एक फिमेल पण दिसली आणि एक मेल पण दिसला. त्याचं पण आम्ही एक क्लिप घेतलंय. बाकी एकंदरीत प्राणी पक्षी दिवसभरात आवाजावरून तेवढी ओळख आम्हाला, एवढं अजून तेवढं नॉलेज नाही की आवाजावरून एखाद्या पक्षाचं आपण नाव सांगू शकतो. हळूहळू थोडी त्यांच्याबद्दल माहिती वगैरे घेऊन, मग त्यांच्याविषयी माहिती घेऊन जाणून, मग त्यांच्याविषयी आपण जसं की त्यांचे कॉल आहेत ते ओळखून मग त्यांच्याविषयी आपण माहिती सांगू शकतो. एक छोटी घोरपडीचं पिल्लू पण भेटला आता मगाशी, शूट नाही भेटला तेवढा, लगेच पळाली ती पण. तर अशा प्रकारे आपला 3 दिवसाचा जो कॅम्पेनचं जे एक म्हणू शकतो एक प्रयोग होता, तो सक्सेसफुल आमचा झालेला आहे. आज 3रा दिवस आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची हानी इजा काय नाही, आम्ही व्यवस्थित आहोत. सगळं वातावरण इथलं चांगलं आहे. एकंदरीत असं जे भीती वगैरे आहे जंगलाविषयी आता हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. हळूहळू एक्सपिरियन्स आम्ही घेतोय नवीन जंगल एक्सप्लोअर करणं आणि जंगलांविषयी जाणून घेणं, याच्यामध्ये पहिल्यापासूनच आम्हाला दोघांना पण वेळ आहे. आणि बेसिकली आम्ही दोघंही म्हणजे आमचं शिक्षण हे कलाक्षेत्रातून झालं आहे. आम्ही दोघंही फाईन आर्टिस्ट आहोत आणि पेंटिंग आणि नेचर ह्यांचं म्हणजे एक वेगळंच नातं आहे की जंगलं, पेंटिंग, जंगलांच्या पेंटिंग्स करणं. ते पण एक आहे. नेचर म्हणजे आमच्यासोबत खूप पहिल्यापासूनच कनेक्ट आहे, त्यामुळे आवड पण होती जंगलात जाण्याची. म्हणजे शहरीकरण मला तर जास्त आवडत नाही, सागरला पण नाही आवडत. जेवढं बाहेर जाता येईल, जंगलात राहता येईल, नेचरसोबत जेवढं कनेक्ट होता येईल तेवढं चांगलं आहे आमच्यासाठी. म्हणजे ते आवडतंच आम्हाला, चांगलं असं नाही पण आवडतंच आम्हाला. आणि पेंटिंगमध्ये सुद्धा आमच्या त्या गोष्टी येतात पण बऱ्याच वेळा. आणि आमचं शिक्षण आता कंप्लीट झालं आहे. आमचा आता स्टुडिओ पण आहे.
त्यामुळे आता थोडे आमचं हे पण चालू झालं की आता हे पण चालू करायचं थोडंफार, की यूट्यूब वगैरे नेचर अजून एक्सप्लोर करायचं. म्हणजे एकंदरीत आम्ही ज्या गोष्टी आमच्या नजरेतून बघतोय तेच आमचे अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकालाच आवडत हे मी सुरुवातीच्याच व्हिडिओत बोललो. त्यात सेम तसंच आहे, प्रत्येकालाच आवडतं पण प्रत्येकाला पॉसिबल होत नाही. त्यामुळे आमच्या नजरेतून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू, नवीन नवीन अनुभव आमचे तुमच्याशी शेअर करू या चॅनलच्या माध्यमातून. बाकी चार्जिंग पण आपले थोडेसे संपले, थोडीशी बॅटरी वाचून ठेवतो. उद्या सकाळी म्हणजे आपल्याला थोडं जाता जाता आपण उद्या सकाळी एकदा पुन्हा भेटू, कारण सगळं आता तिसरा दिवस असल्यामुळे सगळं संपत चाललं आहे. बॅटऱ्या पण डाऊन होत चालल्या आहेत, मोबाईलची चार्जिंग पण संपत चालली आहे, पॉवर बँक संपल्यात. तर थोडासा बॅटरी बॅकअप ठेवतो जेणेकरून उद्या मॉर्निंगला जाताना तुमच्याशी थोडासा आमचा संवाद होईल. चांदणं मस्त पडलं आहे आणि बरोबर खाली मी आता कॅम्पच्या समोर आलो, नदीच्या त्या बाजूला, आणि समोर ही शेकोटी आग पेटते आणि सराउंड तुम्ही बघू शकता. या साईडला जास्त लाईट नाही पण चंद्राखाली जो जेवढा लाईट कॅप्चर होतोय तेवढा लाईट. आणि खालची व्हॅली बघू शकता तुम्ही. बॅटरी मारतोय मी, पूर्ण जंगल आहे सराउंड. बॅटरीचा स्पॉट तुम्हाला दिसेल. तर आजचा आपला तिसरा दिवस संपतोय. सकाळचे 8 वाजलेत. लांब पकड, एकंदरीत 3 दिवसाचा अनुभव खूपच छान होता. प्रत्येक जंगल हे माणसाला मोहात टाकतंच, तसं आम्ही मोहात पडलो. आम्ही सुरुवातीला विचार केला होता की 1 दिवसाचं करू, मग विचार केला की 2 दिवस, आणि शेवटपर्यंत आम्ही 3 दिवस जंगलात राहू शकलो. या जंगलातून काहीतरी आम्ही चांगली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो इथून. आता बघू शकता की सगळं आम्ही सेटअप आमचा काढलेला आहे. आजूबाजूला आम्ही काही घाण केलेलं नाही, जेवढं आम्ही सोबत आणलं होतं सगळं सोबत घेतलंय. जाताना आम्ही आग पण जी आम्ही पेटवले ते आम्ही विझू. बाकी एकंदरीत जंगल, नदी, परत इथले पक्षी, प्राणी यांपासून म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काय ना काय नवीन शिकायलाच मिळतं. सो गिव्ह अँड टेक हे निसर्गासोबत आपण ठेवलंच पाहिजे. आपण त्याच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे आणि वेळोवेळी आपण पण निसर्गाला काहीतरी देत राहिलं पाहिजे. सो एवढंच मी सांगेन. माझा एकंदरीत आमच्या दोघांचा पण अनुभव खूप चांगला होता, खूप छान वाटलं. असं काहीतरी करणं आमचा हा पहिलाच म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही आमचे अनुभव असं पहिल्यांदाच तुमच्याशी शेअर करतोय. हा आमचा म्हणजे पहिलाच असा काहीतरी प्रयोग आहे जो आम्हाला तुमच्यासमोर मांडायचा आहे, आणि आमचे काय अनुभव असतील हे आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. 3 दिवस आणि 3 रात्र आणि आजचा 4था दिवस. आम्ही चाललोय परत आमच्या परतीच्या प्रवासाला. तर इथला अनुभव खूप मस्तच होता, छान होता. वेगवेगळे पक्षी बघायला भेटले, जागा बघायला भेटल्या, स्पॉट खूप छान होते इथले. आणि रात्रीच्या टायमाला तर वातावरण वगैरे मस्त होतं, छान होतं. चांदणं पण पडत होतं, मस्त छान वाटत होतं. पक्ष्यांचा रात्रीच्या टायमाला पण आवाज खूप चांगला होता. मध्येच एक घुबड वगैरे पण ओरडत होतं, ते पण खूप चांगलं वाटत होतं. दिवसाचं तर खूप चांगलंच होतं. वेगवेगळे आम्हाला काय काय नवीन गोष्टी बघायला भेटल्या, त्या तुम्हाला दाखवल्या आम्ही. एकंदरीत अनुभव खूप चांगला वाटला आम्हाला पण, छान होतं.
जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा आम्ही ट्रेक केलाय, जिथे कॅम्प केला होता तिथून आम्ही आता चाललोय रिटर्न. तर म्हटलं जाता जाता थोडस आमच्याविषयी तुम्हाला सांगावं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये आम्ही काय करतोय, आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे, आमच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत. तर योगेश पण बोलला की आपण थोडंसं आपल्याविषयी पण सांगू, कारण आपण जोपर्यंत आपल्याविषयी बोलत नाही तोपर्यंत लोकांना ते कळणार नाही. तर आम्ही दोघंही चित्रकार आहोत. आमच्या दोघांचंही फाईन पेंटिंग झालेलं आहे. त्यामुळे निसर्ग आणि चित्रकार यांचं नातं आधीपासूनच, तुम्ही जर मागे खूप म्हणजे जुना इतिहास जरी तुम्ही बघितला ओढून, तरी निसर्ग आणि चित्रकार हे यांचं नातं एक वेगळंच आहे. आणि त्यामुळं असंच काहीतरी आम्ही डोक्यात ठेवून, कदाचित कोणाशी तरी इन्स्पायर होऊन आम्ही हे प्रयोग करायला सुरू केले की जंगलात जाणं, राहणं, तिथले अनुभव थोडं रेखाटणं, आमचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर आता तर हा आमचा पहिलाच हे प्रयोग होता, म्हणजे एक पहिला प्रयत्न होता. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्याकडून राहिल्या असतील, कारण पहिल्या वेळेला असल्यामुळे थोडंसं काही गोष्टी राहिल्या, काही गोष्टी करायच्या म्हणजे मनात होतं, पण त्या आम्हाला करता आल्या नाही. तर प्रयत्न करू की पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवू. बाकी एकंदरीत अनुभव सगळ्यात चांगला होता. मगाशी मी बोललो, निसर्ग आणि चित्रकार हा खूप जवळच आहे. आता मला असं वाटतं की आम्ही 3 दिवस इथं राहिलोय, तर आता घरी गेल्यानंतर पेंटिंग मध्ये सुद्धा माझ्या त्या गोष्टी येणारच आहेत. भरपूर अनुभव भरपूर आलाय, त्यामुळे त्या गोष्टी आपोआप येणारच आहेत तशा पण चित्रामध्ये माझ्यासुद्धा. आणि आम्ही दोघं करणार आहे पुढच्या टायमाला, तर आम्ही नवीन काहीतरी ट्राय करू. वाटलं तर आम्ही इथं स्पॉट पेंटिंग सुद्धा करू. ती गोष्ट तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आम्ही काही पुस्तकं सोबत ठेवलेत. तर मी दाखवतो तुम्हाला की दाली हा माझा सगळ्यात आवडता पेंटर आहे. माझ्या पॅन्टवर पण तुम्ही बघू शकता की आधीपासून मला इन्स्पायर करणारा एक जर आर्टिस्ट असेल तर तो दाली आहे. अतिशय म्हणजे त्याचं कॅरेक्टरच असं आहे की ते मला एकदम भारावून टाकतं. आणि त्याच्या पेंटिंग्स, त्याच्याविषयी वाचणं, थोडीफार पुस्तकं आम्ही ठेवलेत आमच्यासोबत, जेणेकरून आम्हाला त्यांच्या पेंटिंग्स मधून निसर्गातून कोणता संदर्भ घेता येईल या हिशोबाने थोडेफार कॅरी केलेत. तर माझा फेवरेट दाली आहे. बाकी असंच आपण कोणाला तरी इन्स्पायर होऊन एखादी गोष्ट सुरू करतो, पण ती आपण कितपर्यंत टोकाला घेऊन जातो हे खूप महत्वाचं असतं. त्याचा शेवटचा निष्कर्ष काय आहे याच्यापर्यंत पोहोचणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तसंच बघू आम्ही आता सुरुवात केले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.